नमस्कार. आज आपण लठ्ठपणावरील उपचारांबद्दल जी माहिती आहे त्याचा जरा आढावा घेऊया. हो नक्कीच. यात मुख्यत्वे आहार, व्यायाम आणि औषधं यावर भर दिसतोय. बरोबर. तर मग आपण ह्या माहितीतील महत्वाचे मुद्दे काय आहेत ते जरा समजून घेऊ. सुरुवात आहारापासून करूया काय? हो चालेल. ह्यात असं म्हटले की मुख्य उद्देश कॅलरीची कमतरता म्हणजे डेफिसिट निर्माण करणे आहे. अगदी. दररोज साधारण 500 ते 1000 कॅलरीज कमी घेतल्या तर आठवड्याला अर्धा ते 1 किलो वजन कमी होतं असं काहीतरी. हो, तो एक महत्वाचा आकडा आहे. पण फक्त कॅलरीज मोजून चालणार नाही, नाही का? नाही, तेच मला विचारायचं होतं. अजून काय बारकावे आहेत? म्हणजे बघा, मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे प्रोटीन्स, कार्ब्स, फॅट्स. अगदी. जास्त प्रथिनं म्हणजे हाय प्रोटीन, त्याने काय होतं की भूक शांत राहते आणि स्नायू टिकून राहतात. आणि रिफाइंड कार्ब्स आणि साखर ते कमी करायला हवेत. बरोबर. त्याऐवजी नट्स, बिया, ऑलिव्ह ऑइल म्हणजे हेल्दी फॅट्स महत्वाचे. ओके, म्हणजे थोडक्यात भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्य हे जास्त आणि तळलेले पदार्थ किंवा साखर असलेले ज्यूसेस, फास्ट फूड हे कमी. अगदी. आणि जेवणाच्या वेळा त्याबद्दल पण काही सूचना आहेत? हो का? काय म्हटलंय? म्हणजे रात्री उशिरा खाणं टाळावं असं काय अभ्यासांमध्ये दिसून आलंय. अच्छा, ठीक आहे. बरं, आता व्यायामाकडे वळूया. त्याचा उद्देश फक्त कॅलरीज जाळणं नाहीये असं दिसतंय. नाही, अजिबात नाही. म्हणजे ते आहेच, पण त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे स्नायू बळकट करणं आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम. हां, आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणं. हो, हे महत्वाचं आहे. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे साखर वापरण्याची शरीराची क्षमता, बरोबर? अगदी बरोबर. आणि यासाठी काही विशिष्ट शिफारसी आहेत का? म्हणजे किती व्यायाम, कोणता व्यायाम? हो, आहेत ना. आठवड्यातून साधारण 150 ते 300 मिनिट. ओके. मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम म्हणजे चालणं, सायकलिंग, पोहणं वगैरे. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग? हो, ते पण आठवड्यातून 2-3 वेळा तरी. रेझिस्टन्स बँड्स वापरू शकता किंवा वजनं, बॉडी वेट व्यायाम, काहीही. आणि यात अजून एक मुद्दा आहे की दिवसभर सक्रिय राहणं आणि जास्त वेळ बसून राहणं टाळणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. खरंय. केवळ ठरवून व्यायाम करण्यापेक्षा एकूण हालचाल वाढवणं फायद्याचं ठरतं. ठीक आहे. आहार झाला, व्यायाम झाला. आता तिसरा मुद्दा औषधोपचार. हो. ही अर्थातच तेव्हा विचारात घेतली जातात जेव्हा फक्त आहार आणि व्यायामाने पुरेसा फरक पडत नाही. अगदी. आणि हे नेहमी वैद्यकीय देखरेखीखालीच घ्यावं लागतं, स्वतःच्या मनाने नाही. नक्कीच. कोणती औषधं आहेत यात? काही नावं दिली आहेत माहितीमध्ये? हो, दिलीयेत. जसे की ऑर्लेस्टाट आहे. ते काय करतं की आतड्यांमधलं चरबीचं शोषण कमी करतं. अच्छा. मग सेमाग्लुटाईड, लिराग्लुटाईड सारखे GLP-1 ॲगोनिस्ट आहेत. हे जरा नवीन आहेत आणि खूप प्रभावी ठरतायत असं दिसते. ते कसे काम करतात? ते मुळात भूक कमी करतात आणि रक्तातील साखरेचं नियंत्रण पण सुधारतात. त्यामुळे मधुमेह्यांसाठी पण उपयुक्त आहेत. ओके. अजून फिनर्टमाइन टोपिरामेट आहे, जे कमी कालावधीसाठी भूक कमी करतं. आणि ब्युप्रोपिऑन नॅल्ट्रेक्सोन म्हणून एक आहे, ते मेंदूतल्या रिवॉर्ड सेंटर्सवर परिणाम करून खाण्याची इच्छा कमी करतं. बापरे, बरीच वेगवेगळी आहेत. हो, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. काय? की औषधोपचार सहसा तेव्हाच सुचवले जातात जेव्हा BMI 30 किंवा जास्त असतो. किंवा BMI 27 किंवा अधिक असेल आणि सोबत मधुमेह, उच्च रक्तदाब असे लठ्ठपणाशी संबंधित आजार असतील तरच. समजलं. म्हणजे प्रत्येकासाठी नाहीये. तर या सगळ्या माहितीचा अर्थ काय काढायचा? मला वाटतं लठ्ठपणावर मात करण्यासाठी या तिन्ही गोष्टी म्हणजे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि गरज असेल तर वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार यांचा एकत्रित विचार करणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि हे पाहणं पण रंजक आहे की हे तिन्ही घटक एकमेकांना कसे पूरक ठरतात. हो ना. आहारामुळे कॅलरी कमी होतात, व्यायामामुळे स्नायू टिकून राहतात आणि मेटाबॉलिझम वाढतो. आणि औषधं काही विशिष्ट शारीरिक प्रक्रियांमध्ये मदत करू शकतात. एक इंटिग्रेटेड अप्रोच लागतो. खरंय. आजच्या या माहितीच्या आढाव्यातून लठ्ठपणा उपचाराच्या मुख्य पद्धती बऱ्यापैकी स्पष्ट झाल्या आहेत असं वाटतं. हो, नक्कीच. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो, नाही का? कोणता? की या 3 मुख्य उपायांशिवाय म्हणजे आहार, व्यायाम, औषधं ह्या व्यतिरिक्त आपलं मानसिक आरोग्य,
तणाव व्यवस्थापन, पुरेशी झोप ह्या गोष्टी लठ्ठपणाच्या व्यवस्थापनात किती महत्वाची भूमिका बजावतात? हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण याबद्दल आपण आज फार बोललो नाही, पण त्याचाही परिणाम नक्कीच होत असणार. हो, कदाचित त्यावरही अधिक लक्ष देण्याची गरज आहे.